आपले प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील, महिला आयोगाचे अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष महिलांचा रुपालीताई चाकणकर, युवकांचे अध्यक्ष सुरेशदादा चव्हाण, आपले सगळ्यांचे लाडके पदवीधरचे आमदार तसेच जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण, शहराचे अध्यक्ष अभिजित भैया देशमुख, मगरे सर, नितीन भाऊ पाटील, दिलीप भाऊ बनकर व सर्वच मान्यवर, आज माझ्या सगळ्या माता भगिनी, सगळे बंधू इथं उपस्थित आहेत. ताई, मी आपल्याला सांगू इच्छिते, मागच्या 25 ते 30 वर्षांपासून या शहराला विकास लाभलेला नाहीये. फक्त जातीच्या राजकारणावरून सगळ्यांमध्ये भेदभाव निर्माण केलेला आहे. माझे मुस्लिम बांधव असतील, माझे हिंदू बांधव असतील, त्यांना हिंदू मुस्लिम करून त्यांच्यामध्ये भांडण लावायचं काम यांनी केलेलं आहे. जनतेला फक्त जातीच्या राजकारणामध्ये फसवून विकासाला कुठेतरी लाभ घेऊन ठेवलं. पण आता हे होणार नाही, कारण की आपली मायबाप जनता आता हुशार झालेली आहे. त्यांना माहिती आहे आता बाण खान बाण काही चालणार नाहीये. आता आपल्याला काय पाहिजे? विकास पाहिजे. काय पाहिजे? मोठ्याने मला सगळेजण विकास पाहिजे. सगळ्या माता भगिनींचा आवाज जोरात आला पाहिजे. प्रत्येक इथे बसलेली माता भगिनी, तिला माहिती आहे 10 दिवसांनी पाणी येते की नाही? माता भगिनींना उत्तर द्या, 10 दिवसांनी पाणी येत आहे की नाही? मग आता आवाज उचलायचा, आता परिवर्तन आणायचं आणि यांना सगळ्यांना घरी बसवायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे, कारण की आपल्याला विकास करायचा आहे. मी जास्त काही बोलणार नाही, सगळे सुज्ञान आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रभागात किती कामं झालेली आहेत. ड्रेनेज सगळे उघडे आहेत, रस्त्याने वाहत आहेत, पाणी नाही आहे घरामध्ये. किती दिवस आपण सहन करायचं? आता वेळ आलेली आहे, आपल्याला बदल करायचा आहे. घड्याळाला आपल्याला निवडून द्यायचं आहे. एवढाच मेसेज आपल्याला प्रत्येक प्रभागात पोहोचवायचा आहे. आदरणीय दादांनी आपल्याला पिंपरी चिंचवड असेल तिथे आपल्याला उदाहरण करून ठेवलंय की काम महानगरपालिकेचं काम कसं असायला पाहिजे. आपण सगळ्यांना सांगायचंय, दादाला आपल्याला साथ द्यायची आहे आणि मला विश्वास आहे येणारे निवडून जातील. मला इथं माझं मनोगत व्यक्त करू दिल्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.